नमस्कार. मी डॉक्टर उज्ज्वल उमेश कामत, आयुर्वेद, अध्यात्म व भारतीय संस्कृतीची अभ्यासक व उपासक. आयुर्वेद, अध्यात्म व भारतीय संस्कृती यांनी दिलेल्या प्रेरणादायी सकारात्मक विचारांच्या प्रसारार्थ वाहून घेतलेल्या या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. चातुर्मासानंतर येणाऱ्या अतिशय प्रसन्न, आरोग्यदायी अशा मार्गशीर्ष महिन्यात हा शब्दयज्ञ आपणा सर्वांच्या साक्षीने सुरू होतोय, याचा मनस्वी आनंद आहे. आजवर वेळोवेळी आलेल्या, पुढे येणाऱ्या अनुभवामृताची आहुती देत देतच ही धुनी आपल्याला प्रज्वलित ठेवायची आहे. अर्थातच आपणा सर्वांच्या पाठबळावरच हे शिवधनुष्य पेलायचं धाडस मी करू पाहते. आपण सहकार्य करालच हा मनोमन विश्वास आहे. कृतज्ञता हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. सकाळी जमिनीवर पाऊल ठेवण्याआधीही वंदन करायला शिकवणारी आपली संस्कृती पावलोपावली आपल्याकडून कृतज्ञतेची अपेक्षा करत असते. कृतज्ञ भावनेनं केलेलं कोणतंही काम ही परमेश्वराची पूजा आहे असं आवर्जून शिकवणारी आपली संस्कृती कर्मकांडापेक्षाही त्यामागची कृतज्ञ भावना अधोरेखित करते. याला अनुसरूनच या इथे उच्चारला जाणारा प्रत्येक शब्द हा परमेश्वर चरणी समर्पित आहे, हे आवर्जून सांगावंसं वाटतं. या इथवरच्या वाटचालीत परमेश्वरानं ठळकपणानं ज्या 3 रूपात येऊन माझं अनुभवविश्व, भावविश्व समृद्ध केलं, सकारात्मक विचारांनी उभारी दिली, जीवनपथ उजळवून टाकला, त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून यथाशक्ती, यथामती ही शब्दसेवा देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यापैकी पहिलं बालरूप म्हणजे आमचा देवाशिष. देवदिवाळीच्या शुभमुहूर्तावर आमच्या घरी जन्म घेतलेला हा बालयोगी आज 21 वर्षांचा झाला आहे. लौकिकार्थाने सेरेब्रल पाल्सी असं निदान करता येऊ शकेल अशा दिव्यांग रूपात अवतरलेल्या या माझ्या गुरूनं आपल्या शरीराची अक्षरशः प्रयोगशाळा करून मानवी जीवनाचे, भावभावनांचे कंगोरे, मानवी व्यक्तिमत्व विकासाची, माणूस घडण्याची प्रक्रिया मला अगदी विस्तारानं शिकवली. आधी अभ्यासलेल्या आयुर्वेदातील मूलभूत संकल्पना त्याच्या सानिध्यात मला नव्याने शिकता आल्या. त्याचं हे देणं, त्याबद्दलची कृतज्ञता शब्दात व्यक्त करणं खरोखरच कठीण आहे, शब्दातीत आहे. त्याचबरोबरीनं जीवनातील हा खडतर अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक पावलागणिक आवश्यक असणारी नवी उमेद, दुर्दम्य इच्छाशक्ती, आशावाद आणि अतिशय सकारात्मक अशी मनोभूमिका ज्यांनी माझ्या न कळत्या वयात आधीच तयार करून ठेवली होती, त्या माझ्या वडिलांचा 16 डिसेंबर हा जन्मदिन. आमचे बाबा, माझे आद्य गुरु चंद्रकांत बापूजी तथा चंबा साखळकर हे रत्नागिरी जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय चळवळीतील अग्रणी व्यक्तिमत्व. राजापूर तालुक्यातील पाचल परिसर ही त्यांची कर्मभूमी. स्वतःच्या जीवनातून साधी राहणी, निस्पृह सेवाभाव, क्षमाशीलता आणि परोपकाराची शिकवण देणारा हाडाचा शिक्षक, सच्चा गांधीवादी विचारवंत आम्हाला पितृस्थानी लाभला, हे खरंच आमचं मोठंच भाग्य. दिनांक 26 ऑगस्ट 2017 रोजी या गीतेत वर्णिलेल्या भगवंतांना अपेक्षित असलेल्या स्थितप्रज्ञ माणसाची कृतार्थ जीवनयात्रा लौकिकार्थाने सुफळ संपूर्ण झाली असली तरी त्यांचे विचार, संस्कार आम्हाला आजही पावलोपावली सोबत करतायत, त्यांचं अस्तित्व जाणवतंय. त्या प्रेरणादायी विचारांचा प्रसार हे जीवितध्येय मानून त्यासाठी कटिबद्ध होणं हीच या महात्म्याप्रती खरी आदरांजली ठरेल असं मनोमन वाटतं. आणि खरं तर त्यातूनच या उपक्रमाची मुहूर्तमेढ आज रोवली जाते. ही संस्कार विचारांची शिदोरी घेऊन वाटचाल करत असताना त्या पुढील टप्प्यावर एक असा वरदहस्त लाभला की ज्याने सर्व जीवनदृष्टीच बदलवून टाकली, जाणीवांचा अक्षरशः जागर केला आणि सारं काही लख्ख झालं. असा अंतर्बाह्य बदल घडवून आणणारा साक्षात परमेश्वर स्वरूप महात्मा म्हणजे सद्गुरू शिवानंद सरस्वती महाराज. सद्गुरू कृपा म्हणजे काय, त्याचं महत्त्व पटणं आणि लाभ मिळणं हे सारं काही याची देही याची डोळा अनुभवायला मिळालं. पंखात बळ आलं.
म्हणूनच आता त्यांनी देऊ केलेलं सद्गुरू कृपेचं हे अमृत जास्तीत जास्त सर्वदूर पोचवण्याच्या निमित्ताने ही शब्दसेवा आज रुजू होत आहे. आयुर्वेद, अध्यात्म आणि भारतीय संस्कृती ही तिन्ही आपल्या जीवनाची अविभाज्य अंग आहेत. पैकी आयुष्याविषयी सांगोपांग माहिती देणारं शास्त्र म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदशास्त्र हे शरीर कसं टिकवायचं, कसं जगायचं हे शिकवतं. तर अध्यात्मशास्त्र का जगायचं ते शिकवून जीवनाला अर्थ प्राप्त करून देतं. आणि भारतीय संस्कृती या मूलभूत गोष्टी दैनंदिन जीवनात कशा उतरवायच्या हे सांगत असतानाच जीवनाला आनंद, सहजता आणि परिपूर्णता आणते. म्हणूनच या तिघांची सांगड घालत हाती लागणारा इथला एक एक विचार निश्चितच खूप काही भरभरून देणारा, उमेद जागवणारा, प्रत्येकासाठी प्रेरणादायी असा असेल. तो प्रत्येक तेजस्वी विचार आपल्यापर्यंत पोहोचून आपलाही जीवनपथ उजळून निघावा हीच मनोमन सदिच्छा. धन्यवाद. शुभम भवतु.